Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 2, parallel lines and transversal. In previous video, we have to see properties of corresponding angle, property of interior angle, property of alternate angle. In which we have to see that each pair of corresponding angles formed by काय येणार आहे त्या ठिकाणी two parallel lines and their काय सांगितलं त्या ठिकाणी transversal is of काय सांगितलं होतं त्या ठिकाणी congruent angles असं म्हणतात. Then in case of property of alternate angle, we have to see that each pair of alternate angle formed by two parallel lines and their काय सांगितलं त्या ठिकाणी transversal, त्या ठिकाणी transversal is of काय सांगितलं त्या ठिकाणी congruent angles सांगितलं. In case of property of interior angle, we have to see that each pair of interior angle formed by काय येणार आहे त्या ठिकाणी two parallel lines and their काय सांगितलं त्या ठिकाणी transversal is of काय सांगितलं होतं त्या ठिकाणी supplementary angle सांगितलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं की दोन पॅरलल लाईन्स आहेत त्याला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट झाली तर त्याच्यापासून फॉर्म होणारे फॉर्म होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कसे आहेत त्या ठिकाणी कॉन्ग्रंट्स आणि अँगल्स आर कसे आहेत त्या ठिकाणी सप्लिमेंटरी आहेत या प्रॉपर्टी आपण सीन केलेली होती. बाय युजिंग ऑल दीज प्रॉपर्टी वी हॅव टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 2.2. therefore first example here we have taken in the adjoining figure if line M is parallel to line N and line P is काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल then we have to find the value for the काय सांगितले त्या ठिकाणी x. म्हणजे in this figure आम्ही काय सांगितलं this line M parallel line काय सांगितलं त्या ठिकाणी N and line P is काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल and we have to find out the value of the x. here we have to see that is काय घेतले in this case आपण जर घेतलं तर we have to see that this line M and this line N is a parallel सांगितलं आणि this is काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल सांगितलं. in this figure we have to see that these two angles that is काय सांगितले px and x are the काय घेतले त्या ठिकाणी इंटेरियर अँगल्स घेतले आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहूया. हिंस आपण इथं लिहिलं 3x plus x which is equal to काय घेतलं त्या ठिकाणी 180 डिग्री तर which is equal to काय आलं त्या ठिकाणी 180 डिग्री. रिझन काय लिहूया आपण त्या ठिकाणी इंटेरियर अँगल्स. हियर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द काय करायचं x. आता इथे टर्म काय 3x आहे प्लस काय घेतलं त्या ठिकाणी x हिंस 3x plus x वी हॅव टू टेक काय मिळालं 4x जी हियर काय असतं त्या ठिकाणी आपल्याला 1 त्या ठिकाणी दिसतो 4x which is equal to काय आलं त्या ठिकाणी 180. वी हॅव टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू फॉर द x म्हणजे 4 into x आहे म्हणून हा x घेतला आणि 4 into x असल्यामुळे हा 4 into आहे तो इकडे राईटला गेल्यावर काय होणार डिवाइड होणार 180 अपॉन काय झालं त्या ठिकाणी 4 म्हणजे x is equal to 180 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 4 आलं. हिंस x is equal to 4 1 जा 4 घेतलं 4 काय घेणार त्या ठिकाणी 4 जा घेतलं 4 4 जा किती आहे त्या ठिकाणी 16 आहे रिमेनिंग टर्म किती राहिली 2 कॅरी आउट काय केले ते 0 आणि 4 5 जा किती येणार आहे त्या ठिकाणी 20. हिंस x is equal to काय व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी 45 means we have to find out the value for the कोणाची काढायची x ची. therefore x having the value काय आली त्या ठिकाणी 45 डिग्री means in this example we have to use the property of कोणती केली त्या ठिकाणी इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी यूज केली. इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आहे इंटेरियर अँगल्स आर काय असतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी आणि ही प्रॉपर्टी यूज करून we have to find out the value of the कोणाची काढली त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल in the adjoining figure line P parallel line Q line T and line S are transversal. find measure of काय सांगितले त्या ठिकाणी x and काय सांगितले त्या ठिकाणी y using the measures of angle given in the काय सांगितले त्या ठिकाणी figure. फिगर मध्ये काय दिसतंय this line P and line Q are parallel lines घेतले line T and line काय घेतले S are the काय सांगितले त्या ठिकाणी transversal आणि इथे आपल्याला मेजर दिलेले वन अँगल किती दिला 40 डिग्री दिलाय वन अँगल किती दिला 70 डिग्री आणि वी हॅव टू फाइंड आउट द मेजर्स ऑफ काय करायचं त्या ठिकाणी x आणि y. आता याचे मेजर्स काढायचे म्हणून मी काय केलंय आकृतीमध्ये थोडासा बदल केला मी तिथे लेबलिंग करून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला अँगलची नावं त्या ठिकाणी कळावी म्हणून मी तिथे गेलेलं आहे नाही केला तरी चालू शकते. आता कसं केलं मी तर हा पण लाईन घेतली तर आम्हाला काय दिसतंय की दोन ट्रान्सव्हर्सल दिसल्या. आता तो ट्रान्सव्हर्सल पहिली ट्रान्सव्हर्सल ती आहे ती काय केलं लाईन P ला आणि लाईन Q ला
ॲट द पॉईंट आय आणि जे मध्ये काय केलं त्या ठिकाणी इंटरसेक्ट केली. दिस ट्रान्सव्हर्सल एस इंटरसेक्ट लाईन पी अँड क्यू. ॲट द पॉईंट काय केलं त्या ठिकाणी के आणि काय केलं त्या ठिकाणी एल. मग फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर ट्रान्सव्हर्सल काय केलं त्या ठिकाणी टी कन्सिडर केली. म्हणजे ती ट्रान्सव्हर्सल काय घेतली आपण त्या ठिकाणी टी घेतली. आता ट्रान्सव्हर्सल टी आपण कन्सिडर केली तर आम्ही काय सांगणार, फर्स्ट आपण इथं लिहा लाईन पी पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी क्यू आणि काय सांगितलं अँड लाईन टी इज काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. काय सांगितलं लाईन पी अँड लाईन क्यू आपण घेतलं. लाईन पी पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी क्यू, लाईन पी इज काय घेतलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल पण काय दिसते, हा तुम्हाला अँगल दिसतो, हा इकडे दिसतो ए आय आणि इकडे काय घेऊया एफ घेऊया बरोबर. आणि हा इथला घेतला आपण. हे जे आहे हे दोन्ही अँगल कसले त्या ठिकाणी हे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे ह्या अँगलचं मेजर सुद्धा किती येणार आहे, इथे किती येणार त्या ठिकाणी 40 डिग्री. कसले अँगल्स घेतले त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग. मग आम्ही काय म्हणू शकतोय ए आय आणि काय घेतलं त्या ठिकाणी एफ आपण घेऊया इथं. हेन्स अँगल ए आय एफ विच इज इक्वल टू काय घेणार त्या ठिकाणी आय जे आणि काय घेतलं त्या ठिकाणी डी घेतलं. आय जे काय घेतलं डी किंवा कॉंग्रंट घेतला आणि रिझन काय घेतलं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स. काय झाले करस्पॉन्डिंग ए आय एफ घेतला आणि आय जे डी हे कसले झाले करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणून आम्ही काय सांगणार ए आय एफचं मेजर माहिती आहे आम्हाला 40 डिग्री. म्हणजे आम्ही इथं सांगू शकतो हे कॉंग्रंट मीन्स इक्वल ए आय एफ विच इज इक्वल टू अँगल काय होणार त्या ठिकाणी आय जे आणि काय मिळालं डी. ए आयचं मेजर किती आहे 40 डिग्री. अँगल आय जे डीचं मेजर ऑल्सो काय येणार आहे त्या ठिकाणी 40 डिग्री. हे 40 आहे. आता आम्हाला काय दिसतंय हा इथला अँगल हा एक्स आणि हे 40 हे दोन्ही कसे दिसतात त्या ठिकाणी लिनियर अँगल पेअर दिसतात बरोबर आहे. आणि मग आपण लिहू शकतोय हेन्स काय सांगितलं अँगल एक्स घेतला बरोबर आहे. किंवा आपण असंही लिहू शकतोय अँगल काय लिहू शकतोय बी जे आणि काय घेतलं त्या ठिकाणी डी. अँगल बी जे आणि काय घेतला डी प्लस अँगल काय घेणार या ठिकाणी असणार आय जे डी. आय जे डी विच इज इक्वल टू 180 डिग्री. आणि रिझन काय मिळेल त्या ठिकाणी अँगल्स इन काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लिनियर पेअर. अँगल्स इन काय मिळेल त्या ठिकाणी लिनियर पेअर. मग आपल्याला बी जे डीचे मेजर माहिती आहे हा बी जे डी विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी एक्स प्लस आय जे डीचे मेजर किती आहे 40 विच इज इक्वल टू 180 डिग्री. हेन्स एक्स इज इक्वल टू हा 180 हा 40 इकडे राईटला गेल्यावर मायनस होणार 180 मायनस 40. हेन्स एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 किती येणार आहे 140 डिग्री. मीन्स here we have to get the value of angle s angle x which is equal to काय मिळाला मला त्या ठिकाणी 140 डिग्री. देन ऑल्सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ कोणाची घ्यायची अजून आपल्याला y ची घ्यायची. आता y ची व्हॅल्यू घेत असताना मला काय दिसतंय इथं जर तुम्ही बघितला हा अँगल काय दिसतो या ठिकाणी हा 70 दिसतो आणि बरोबर याच्या हा जो आहे इथं असणारा हा सुद्धा किती येणार आहे 70 येणार. कारण का हे दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे आपण कोण व्हर्टिकली अपोजिट अँगल घेतोय मग आपण इथं लिहूया लाईन पी पॅरलल लाईन पी पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी क्यू घेतलं आणि ट्रान्सव्हर्सल कोणते आहे ट्रान्सव्हर्सल लाईन येस हीच काय घेतली त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स लाईन एक्स काय झाली ट्रान्सव्हर्सल. मग आपण हे दोन अँगल घेऊया अँगल डी एल आणि काय घेतला एच. अँगल डी एल एच विच इज इक्वल टू अँगल के एल आणि काय घेऊया सी. अँगल के एल सी. इथे रिझन टाकूया आपण वर्टिकली
ऑपोजिट अँगल्स. रिझन काय टाकलं, व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग आता आम्हाला कोणाचं मेजर माहिती आहे, डी आणि एलचं मेजर माहिती आहे. किती आहे ते 70 डिग्री विच इज इक्वल टू अँगल पुन्हा एक आला त्या ठिकाणी KSS. के एल सी हॅविंग अँगल किती आला त्या ठिकाणी 70. आता परत काय दिसतंय, दिस अँगल वाय आणि दिस अँगल 70 हे कसले अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. आणि मग इंटेरियर अँगल्स आपण घेतले तर इंटेरियर अँगलची सम किती असते त्या ठिकाणी 180 डिग्री असते. आणि म्हणून आम्ही काय लिहू शकतो या ठिकाणी, अँगल ई के आणि काय घेतलं त्या ठिकाणी एल. अँगल ई के एल, ई के एल प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी, अँगल के एल आणि काय घेतला सी इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 180 डिग्री. तर रिझन काय दिसतं त्या ठिकाणी, इंटेरियर अँगल्स. रिझन काय लिहिलं, इंटेरियर अँगल. मग आपल्याला ई के एल म्हणजे हा ई के एलचं मेजर काय माहिती आहे, आपण लिहूया वाय प्लस के एल सीचं मेजर आपण काढू किती आले 70 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 180 डिग्री आलं. मीन्स वाय इज इक्वल टू 180 मायनस काय केलं त्या ठिकाणी 70. मीन्स वाय इज इक्वल 180 मायनस 70 किती येणार आहे त्या ठिकाणी 110 डिग्री. मीन्स वी हॅव टू गेट यार व्हॅल्यू दोन आम्हाला काय सांगितलं ते काढायला. एक घेतलं होतं अँगल एक्स विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 140 डिग्री मिळालं. अँड अँगल वाय विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 110 डिग्री. दिस इज द काय मिळालं त्या ठिकाणी ॲन्सर. म्हणजे आपण काय केलं, हिअर वी हॅव टू यूज द प्रॉपर्टी ऑफ कुठली एक प्रॉपर्टी यूज केली, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी यूज केली, अँगल इन लिनियर पेअरची प्रॉपर्टी यूज केली, व्हर्टिकली अपोजिट अँगलची प्रॉपर्टी यूज केली आणि इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय केली, यूज केली. By using all these property, we have to solve काय केलं त्या ठिकाणी example and we have to find out the value of angle x and angle y. Angle x having value किती मिळाली 140 डिग्री and angle y having value काय मिळाली त्या ठिकाणी 110 डिग्री. ही व्हॅल्यू आम्हाला काय केलेली या ठिकाणी मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन द adjoining figure लाईन P पॅरलल लाईन Q सांगितलेला आहे. लाईन L पॅरलल लाईन काय सांगितले त्या ठिकाणी M सांगितलेलं आहे. फाइंड मेजर्स ऑफ सांगितले कुठले आहेत त्या ठिकाणी, अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी यांची मेजर्स आम्हाला काय करायचे त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. ज्या आकृतीत लाईन पी आणि लाईन क्यू ह्या दोन्ही एकमेकीला पॅरलल आहेत त्याच पद्धतीने लाईन एल आणि एम एकमेकीला काय झालं पॅरलल. म्हणजे जर आम्ही म्हटलं हा दोन लाईन एकमेकीला पॅरलल असेल तर ही एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो किंवा आपण ह्या दोन लाईन पॅरलल घेतल्या तर ह्या दोन लाईन काय कन्सिडर करू शकतो, ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो. कोणत्याही पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी करू शकतो. आता हिअर आपण जर घेतलं दिस लाईन एल घेतली आणि दिस लाईन एम काय घेतलं त्या ठिकाणी पॅरलल घेतली आणि लाईन पी काय घेतलं आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतली. म्हणजे आम्ही लिहूया इथं लाईन एल पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एम घेतलं आणि लाईन पी इज काय घेतली त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतली. लाईन पीला काय घेतलं आपण ट्रान्सव्हर्सल जर कन्सिडर केले तर अँगल एटी आणि हा अँगल सी जो दिसतोय म्हणजे आपण इथं लिहूया त्या ठिकाणी 80 डिग्री विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी अँगल सी. हे कसले अँगल्स आहेत तर आपण इथे रिझन लिहू शकतो. दीज आर द एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. कसले आहेत ते एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. म्हणजे जर याचं माप 80 असेल तर अँगल सीचं मेजर सुद्धा कसं येणार आहे त्या ठिकाणी 80 येणार आहे. आणि म्हणून आम्ही काय म्हटलं त्या ठिकाणी हेच अँगल सी विच इज इक्वल टू काय म्हटलं त्या ठिकाणी 80 डिग्री. कळते काय बघा, ह्या दोन लाईन्स घेतल्या, दिस लाईन काय घेतली त्या ठिकाणी एल घेतली, ही अनदर लाईन काय घेतली त्या ठिकाणी एम घेतली, लाईन पी विथ काय घेतलं ट्रान्सव्हर्सल घेतलं तर दिस अँगल 80 आणि अँगल सी हे कसले अँगल्स आहेत, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. मग एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आपण बघितले होते ते सुद्धा कसे असतात त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. ते कॉन्ग्रंट असतात म्हणून अँगल 80 डिग्री विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी अँगल सी आला म्हणून अँगल सीचं मेजर किती आलं त्या ठिकाणी 80 डिग्री आलेलं आहे. दुसरं जर आपण घेतलं हे इथं मेजर घ्यायचं असेल तर आम्ही काय घेणार, लाईन पी
पॅरलल लाईन्स आहे घेणार त्या ठिकाणी क्यू घेऊ. आपण इथे लिहूया लाईन पी पॅरलल लाईन काय घेतली त्या ठिकाणी क्यू घेतली. म्हणजे आपण ह्या दोन घेतली लाईन पी आणि क्यू पॅरलल घेतली आणि लाईन एम काय घ्यायची त्या ठिकाणी ट्रान्सवर्स. लाईन एम इज काय घेतली त्या ठिकाणी ट्रान्सवर्स. काय घेतलं ट्रान्सवर्सल. आता ट्रान्सवर्सल घेतले तर याचे दोन अँगल्स आम्हाला दिसतात. कोणते अँगल? आम्हाला एक दिसला अँगल सी आणि इथं दिसणारा हा अँगल बी. हे दोन्ही अँगल कसले आहेत त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे हा काय झाला त्या लाईनच्या वरच्या बाजूला, हा लाईनच्या वरच्या बाजूला आणि इथं जे घेतलं आहे ट्रान्सवर्सलच्या वन साईडला. म्हणजे अँगल सी आणि अँगल बी ही कसली अँगल्सची पेअर फॉर्म झाली, करस्पॉन्डिंग अँगलची पेअर त्या ठिकाणी फॉर्म झाली. म्हणून आम्ही काय सांगणार हेच अँगल सी कॉन्ग्रंट अँगल काय सांगणार त्या ठिकाणी बी आणि रिझन काय लिहूया आपण त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स. रिझन काय लिहिलं करस्पॉन्डिंग अँगल. आता हे करस्पॉन्डिंग अँगल असले तर हे कसे असतात कॉन्ग्रंट असतात. म्हणजे त्यांची मेजर सुद्धा कसे असणार त्या ठिकाणी इक्वल असतात. म्हणजे हे कॉन्ग्रंट असले तर त्याची मेजर इक्वल म्हणजे अँगल सी विच इज इक्वल टू अँगल काय आला त्या ठिकाणी बी आहे. आता अँगल सीचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 80 डिग्री. हा 80 आहे म्हणून आपल्याला अँगल बीचं मेजर सुद्धा किती मिळालं त्या ठिकाणी 80 डिग्री. म्हणजे आम्हाला अँगल बीचं मेजर किती मिळालं त्या ठिकाणी 80 डिग्री मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग अँगलची पेअर प्रॉपर्टी घेऊन अँगल बीचं मेजर सुद्धा किती आणलं त्या ठिकाणी 80. म्हणजे इथं अँगल सीचं मेजर किती झालं 80. हा अँगल बी असं किती झालं त्या ठिकाणी 80. आता आम्हाला कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची राहील. आता ए ची व्हॅल्यू जर आम्हाला फाइंड आउट करायची असेल तर आपण इथं काय करू शकतो? हा आपण जर घेतला हा अँगल ए घेतला बरोबर आहे. आता अँगल एचा हा इथे दिसणारा जो आहे तो काय झाला त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल झालेला बरोबर आहे. आता ते व्हर्टिकली अपोजिट अँगल जर घेतला तिथं आपण एखादं नाव देऊ शकतो. समजा मी इथं काय दिलं त्याला नाव वाय दिलं. तर अँगल ए आणि वाय हे कसले झाले त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. मग व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कसे असतात त्या ठिकाणी इक्वल असतात किंवा कॉन्ग्रंट असतात. म्हणजे इथं आपण इथं एचं जे माप आहे तेच कोणाचं येणार आहे? हा वायचं पण माप त्या ठिकाणी येणार. मीन्स आपण इथं बघा समजते आपण काय केलं त्या ठिकाणी आता लाईन पी आणि क्यू या काय केलं त्या ठिकाणी पॅरलल लाईन पी पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी क्यू घेतलं आणि काय घेतलं लाईन एम इज काय घेतली त्या ठिकाणी ट्रान्सवर्स. लाईन एम काय घेतली ट्रान्सवर्स. कन्सिडर आपण काय केलं दिस अँगल मे बी काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. आपण घेऊया फक्त कन्सिडर करू. म्हणून आम्ही काय सांगणार अँगल ए कॉन्ग्रंट अँगल काय घेतला त्या ठिकाणी वाय. रिझन काय घेऊया त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कसले झाले व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे त्यांची मेजर सुद्धा कशा असणार आहे इक्वल. अँगल ए विच इज इक्वल टू काय घेतला अँगल वाय. मग आम्ही परत काय सांगणार आहे इथं आम्हाला दिसते ही लाईन पी आणि क्यू काय झाली पॅरलल सांगितली. ही काय घेतली त्या ठिकाणी लाईन ट्रान्सवर्सल घेतली. तर हे दोन अँगल्स म्हणजे अँगल ए टी आणि अँगल वाय जो आहे तो कशा आहेत त्या ठिकाणी इंटिरियर अँगल आहे. म्हणून आम्ही काय घेऊया अँगल ए टी प्लस अँगल वाय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 180 डिग्री. रिझन काय घेऊया आपण त्या ठिकाणी रिझन इंटिरियर अँगल्स. आता वायचं मेजर म्हणजे कोणाचं आपलं एक आहे म्हणून अँगल ए टी प्लस अँगल काय घेतला ए विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 180. म्हणजे इथं अँगल वायची व्हॅल्यू आम्ही काय सबस्टिट्यूट केलं अँगल ए 80 प्लस अँगल ए विच इज इक्वल टू 180 मीन्स काय ना हेन्स अँगल ए विच इज इक्वल टू 180 मायनस काय येणार त्या ठिकाणी 80 डिग्री. हेन्स अँगल ए इज इक्वल टू आता 180 मधून 80 जर आपण मायनस केलं तर आम्हाला व्हॅल्यू किती मिळणार आहे त्या ठिकाणी 100 डिग्री. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी ती व्हॅल्यू आम्हाला इथे मिळालेली आहे. एक अँगल ए ची मिळाली अँगल ए विच इज इक्वल टू 100 डिग्री म्हटलं
मेजर 80 डिग्री मिळालं आणि अँगल सी विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 80 डिग्री. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द काय केलं ABC. ते कळतंय काय बघा. आम्ही काय केलं तर तुम्ही लेबलिंग केलं असतं तरी पटकन कळलं असतं. आम्ही काय केलं हा अँगल ए तर आपल्याला हा अँगल माहित नाही मग इथं मी फक्त कन्सिडर काय केलं टेकर वाय विथ द कन्सिडर म्हणजे विचारात आपण घेतला. म्हणून अँगल ए ला हा कसा आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे ह्याचं मेजर आणि ह्याचं मेजर काय असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार. तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी यूज करून काय केलं असतं त्या ठिकाणी मेजर्स काढू शकता किंवा इथं पण केलं असतं. इथं 80 आहे त्याचा हा लिनियर अँगल पेअर घेतला हा 80 आला असता तर हा 110 आला असता. हा 110 आला असता तर हा अँगल कसा आला असता त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आलेला असता. तर मी ते पण इथे लिहून दाखवते एकच मिनिट. और आपण करूया इथं और काय और घेतलं त्या ठिकाणी इथं आपण घेतलं अँगल 80. आता इथं कोण नाही म्हणजे आपण याला काय घेऊया त्या ठिकाणी काहीतरी नाव दिलं पाहिजे वाय दिलं. मग मी काय म्हटलं अँगल 80 प्लस अँगल वाय विच इज इक्वल टू काय घेतलं 180. इथं काय ना लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता लिनियर पेअरची बेरीज किती असते 180. मग आपण काय घेतलं हेच अँगल वायचं मेजर अँगल वाय विच इज इक्वल टू 180 मायनस काय घेतलं तुम्ही त्या ठिकाणी 80 हेन्स अँगल वाय 180 मायनस 80 किती येणार आहे त्या ठिकाणी 100 डिग्री. म्हणजे इथं काय मिळालं त्या वायचं मेजर जे आहे ते वायचं मेजर किती मिळालं त्या ठिकाणी 100 मिळालं. हा वायचं मेजर जर 100 असेल तर हा आणि हा काय झालं त्या ठिकाणी अँगल ए हे काय झाले त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार अँगल ए विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 100 डिग्री. हे कसले अँगल्स आहेत त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल आणि म्हणून ते दोन्ही सुद्धा कसे असतात कॉन्ग्रंट असतात. हे अँगल ए कॉन्ग्रंट काय घेतला त्या ठिकाणी 100 डिग्री म्हणजेच अँगल एचं मेजर जे आहे ते इक्वल असणार आहे पुन्हा इथं त्या ठिकाणी 100 इतकं असणार आहे. म्हणून आपण इथं जे मिळवलंय एच मेजर किती आले असतं 100 डिग्री आले. इथं सुद्धा किती आलं 100 डिग्री. कोणतीही एक मेथड यूज करून तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी अँगल्सचे मेजर जे आहे ते त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगलची पेअरची वापरा अल्टरनेट अँगलची वापरा इंटेरियरची वापरा लिनियर पेअरची वापरा वर्टिकल अपोजिटली अँगलची वापरा. फक्त कोणतीही प्रॉपर्टी यूज करून तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी अँगलची मेजर्स त्या ठिकाणी काढायची आहे. इथे एक्झाम्पल इन द ॲडजॉइनिंग फिगर सांगितलेलं आहे. लाईन पी पॅरलल लाईन काय सांगितलं एल लाईन एल पॅरलल लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू आणि फाइंड काय सांगितलं एक्स. म्हणजे इथं आपल्याला मेजर दिलेले आहेत हे मेजर 40 डिग्री दिले हे किती दिले 30 डिग्री आणि आपल्याला हा टोटल एक्सची व्हॅल्यू काय करायची आहे त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे इथं जो आहे हा वरचा पार्ट दिसतो त्याला आपण काय म्हणूया त्या ठिकाणी x1 दिले आणि याला नाव काय दिलं त्या ठिकाणी x2 दिले. म्हणजे हा दोघांची सम केल्यानंतर जो आपल्याला हा टोटल मिळेल तो किती मिळेल त्या ठिकाणी x1. म्हणजे आपण पहिलं जर सांगितलं फिगरमध्ये लेट काय सांगूया त्या ठिकाणी x विच इज इक्वल टू x1 प्लस काय घेऊया त्या ठिकाणी x2. म्हणजे मी काय केलं हा जो पार्ट दिसतो तुम्हाला हा इथं पार्ट जो दिसतोय त्याला नाव काय दिलं त्या ठिकाणी x दिलं x1 दिलं आणि हा पार्ट जो दिसतोय त्याला नाव काय दिलं त्या ठिकाणी x2 दिलं आणि हा टोटल आपल्याला काय म्हटलंय त्या ठिकाणी x घेतलाय. ह्या x ची व्हॅल्यू आम्हाला काय करायची फाइंड आउट करायची. मग आम्ही काय सांगणार लेट x इज इक्वल टू x1 प्लस x2. मग फर्स्ट घेऊया लाईन P पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एल. हा लाईन P पॅरलल लाईन एल घेतला असेल तर हा अँगल 40 आणि अँगल x1 जो दिसतोय तो आम्ही इथे घेऊया 40 इक्वल टू अँगल काय घेतलं x1. हे कसले अँगल्स आहेत तर अल्टरनेट अँगल्स. रिझन काय लिहिलं अल्टरनेट अँगल कारण का म्हणणार तर हा इथं आपण जर बघितलं हा झेड लेटर काय झाले फॉर्म झाले. आपण सांगत होतो हा झेड लेटर फॉर्म झाला तर आपण त्याला अल्टरनेट अँगल म्हणतो. मग अल्टरनेट अँगलची पेअर कशी असते तिथं कॉन्ग्रंट असते. मीन्स आम्ही काय सांगणार मीन्स अँगल x1
विच इज इक्वल टू आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी 40 डिग्री. म्हणजे अँगल x1ची मेजर किती मिळाली त्या ठिकाणी 40 डिग्री. सिमिलरली काय करणार दिस लाईन एल पॅरलल लाईन काय म्हणणार क्यू. लाईन एल पॅरलल लाईन काय घेतलं त्या ठिकाणी क्यू घेतलं. आता परत काय सांगणार की परत काय झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली. म्हणजे आम्ही काय म्हणणार हा आपल्याला इथे दिसणार आणि हा घेतला. म्हणजे हा 30 आणि हा x2 कसले अँगल्स झाले त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल. म्हणजे आम्ही काय म्हणणार 30 विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी अँगल x2 घेतला आणि काय झालं त्या ठिकाणी या कसले अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल सुद्धा कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच इक्वल असतात. हेन्स अँगल x2 विच इज इक्वल टू काय म्हणलं आम्हाला त्या ठिकाणी 30 डिग्री. मात्र आम्ही काय सांगितलं होतं तर x इज इक्वल टू x1 प्लस काय सांगितलं होतं त्या ठिकाणी x2. हेन्स अँगल x विच इज इक्वल टू x1 प्लस काय घेतलं x2. हेन्स आपल्याला x ची मेजर काढायचं हा x विच इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 40 मिळाली प्लस x2 ची व्हॅल्यू काय मिळाली 30 मिळाली. हेन्स x इज इक्वल टू 40 प्लस 30 आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 70 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने आपण एक्सचं मेजर किती काढलं 70 डिग्री. कळतंय का बघा की लाईन पी आणि लाईन एल ह्या पॅरलल आहेत. इथं पॅरलल असेल तर ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा 40 इथं असणारा हा जो अँगल आहे हा काय झाला इक्वल झाला. हा टोटल काय सांगितलं आपल्याला पुस्तकामध्ये हा टोटल एक्स सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हिचं मेजर काढायला पाहिजे म्हणून आपण ही कन्सिडर काय केलं इक्वली x1 कन्सिडर केली आणि पुढची लाईन सांगितली लाईन एल पॅरलल लाईन काय सांगितलं क्यू आणि मग हा इथला जो अँगल आहे हा अँगल आम्ही कन्सिडर काय केलाय तो x2 आहे असं कन्सिडर केलाय विचारात घेतलं. हा x2 घेतला आणि म्हणून हा 30 आणि x2 हे सुद्धा कसले झाले त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल. आणि जेव्हा आपण ह्या दोघांची सम करू म्हणजे कोणाची हा x1 प्लस x2 ची करू तर हा टोटल आम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे त्या ठिकाणी x ची. आणि म्हणून पहिल्यांदा आपण x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द x2 केली आणि दोघांची सम आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 70 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही एक्सचं मेजर किती काढलं त्या ठिकाणी 70 डिग्री काढलेलं आहे.